नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे ना, माझा हा जो पूर्ण कपाट आहे पॅन्ट्रीचं, ते मी पूर्ण क्लिनिंग करून घेणार आहे आणि सोबतच काही रिस्टॉकिंग वगैरे करून घेईन. तर मला बऱ्याच वेळा विचारलं जातं, की तुमच्याकडे हे एवढे छोटे-छोटे भरणे आहेत का? मोठं सामान तुम्ही कुठे ठेवता? तर जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत ना, त्यांना माहितीच असेल, की माझ्याकडे मोठ्या देखील बरण्या आहेत आणि मोठे देखील डबे आहेत स्टीलचे, प्लास्टिकचे. तर त्याच्यामध्ये मी माझं जे काही मोठं सामान आहे आणि आता पावसाळा सुरू होतो आहे, तर आपण थोडंफार एक्स्ट्रा भरून ठेवतो कडधान्य वगैरे. तर ते आहेत ना, मी वेगळ्या ठिकाणी ठेवते. तर मी शेवटी तुम्हाला दाखवते, की ते सामान मी कुठे ठेवते. तर आत्ता परवा मी डीमार्टला गेली होती. तर तिथे आहेत ना, मी थोड्या स्वस्त अशा काचेच्या बरण्या बघितल्या. तर मी म्हणजे जनरली प्लास्टिक अवॉइड करते आणि मग मला अशा म्हणजे थोड्याशा रिझनेबल बरण्या हव्या होत्या. म्हणून मग मी विचार केला, की आपण डीमार्टमधूनच काचेच्या बरण्या घेऊन याव्या. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना, ह्या बघा मोठी साईज जी आहे त्याच्यामध्ये एक अर्धा किलो वगैरे सामान बसेल आणि छोट्या-छोट्या ज्या आहेत ना, ते काही छोटं-मोठं सामान असेल. त्यासाठी मी घेतलेल्या आहेत. आता बघू कशासाठी यूज करते. तर ह्या ज्या काही बरण्या आहेत ना, ह्याची झाकणं जी आहेत ती स्टीलची आहेत. फक्त आत्ता जी मी तुम्हाला बरणी दाखवते त्याचं जे झाकण आहे ना, ते मला असं वाटतं फायबरचं आहे आणि आउटलाईन जी आहे ना, ती मला वाटते स्टीलची आहे. तर एवढ्या पण म्हणजे खूप अशा आपण याच्यामध्ये खूप सामान ठेवू शकतो अशा नाही आहेत. पण ह्या ज्या बरण्या आहेत ना, त्या मी फ्रीजसाठी घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये मी बाहेर काही ठेवणार नाही आहे. कारण या ज्या काही बरण्या आहेत ना, या एअरटाईट नाही आहेत. तर एअरटाईट बरण्यांमध्ये आपण जितकी कडधान्य वगैरे स्टोअर करू ना, तितकी ती राहतात. आणि आत्ता पावसाळ्यामध्ये आहे ना, हवाबंद डब्यामध्ये जेव्हा आपण कडधान्य ठेवू ना, तेव्हाच ती व्यवस्थित राहतात, नाहीतर ती खराब होतात. त्यामुळे ह्या ज्या काही बरण्या आहेत ना, ह्या मी फ्रीजसाठी घेतलेल्या आहेत. तर या बरण्या आहेत ना, मी आता व्यवस्थित धुवून घेते. लिक्विडचं थोडंसं पाणी करते आणि जस्ट वॉश करून घेते. आणि स्टिकर्स आहेत ना, हे व्यवस्थित निघतात. काचेच्या बरणीला आहेत ना, हे हलक्यावरती लावलेले असतात. वरच्यावरती असतात स्टिकर, त्याच्यामुळे ते लगेच निघून जातात. तर हे जे माझं कॅबिनेट आहे, पॅन्ट्री युनिट आहे, ते मी आता व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि आहे ना, मला हा जो माझा कॅबिनेट आहे ना, तो खूप आवडतो. आणि दरवेळेस विचारलं जातं, की मागची जागा खूप वाया जाते तुमची. पण खूप मोठं किचन आहे आणि मी खूप जास्त असं सामान म्हणजे असंच काहीतरी घेतलं आहे आणि ठेवलं आहे असं नाही आहे. मी खूप विचार करून वस्तू घेते आणि त्या म्हणजे व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करते. त्यामुळे आहे ना, मला या युनिटमध्ये दुसरं काही ठेवावंसं वाटत नाही. सगळ्या काचेच्या अशा वेगळ्या बरण्या मी ह्या युनिटमध्ये ठेवलेल्या आहेत आणि माझं बरंच सामान याच्यामध्ये बसतं. पावसाळ्याच्या आधी आहेत ना, मी सगळी जी काही कडधान्य वगैरे आहेत ना, ती थोडीशी जास्त भरून ठेवते. कारण पावसाळ्यामध्ये कधी आपल्याला भाज्या वगैरे चांगल्या भेटत नाहीत आणि खूप महाग देखील असतात. त्याच्यामुळे जितकं पॉसिबल आहे तितकं कडधान्य वगैरे याच्यावरती जोर असतो. तर हे आमच्या इथे बनवले जातात आणि आत्ता माझी मम्मी घेऊन आलेली आहे. तर ही देखील जी डाळ तुम्हाला दिसते ना, ही मटकीची डाळ बनवलेली आहे. तर याची देखील आम्ही भाजी बनवतो. तर ती देखील मी इथे आता स्टोअर करून ठेवते.
तर बघा, हे सगळे जे काही कडधान्य आहेत ना, या सगळ्यांना मी एअरटाईट कंटेनरच यूज करते. आणि इथे तुम्हाला कुठे माझ्याकडे डीमार्टचा कंटेनर जो आहे तो दिसणार नाही, कारण त्याच्यामध्ये आहे ना, म्हणजे तुम्ही जरी ठेवलं तरी तुम्ही एका महिन्यामध्ये तुम्हाला कन्झ्युम करायला लागेल, नाहीतर मग ते खराब होतं. त्याच्यामुळे मी जनरली बाहेरचं जे काही कंटेनर्स आहेत ना, ते सगळे मी एअरटाईट ठेवते. तर हे जे माझे कंटेनर, याच्याबद्दल देखील मला बऱ्याच वेळा विचारलं जातं. तर हे आहे ना, बाहेरून पूर्ण स्टीलचं आहे आणि आतमधून हे पूर्ण काचेचं कंटेनर आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलंत ना, तर अशा गोष्टी आहेत की ज्यांना कीड वगैरे लागत नाही. तर मी आहे ना, माझ्या किचनमध्ये बॅकअपसाठी काही डबे ठेवते. तुम्ही बरण्या देखील ठेवू शकता. तर हा जो एक डबा आहे तो मी असाच बॅकअपसाठी ठेवलेला आहे. चटण्या मी ऑलरेडी कंटेनर्समध्ये काढलेल्या आहेत बरण्यांमध्ये लागण्यासाठी, पण ह्या एक्स्ट्राच्या ज्या आहेत ना, त्या मी या डब्यामध्ये ठेवून देते. त्यानंतर आपल्या किचनमधल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला कधीतरी लागतात आणि त्या आहेत ना, आपण इकडे तिकडे ठेवतो आणि मग जेव्हा पाहिजेत तेव्हा भेटत नाही. तर त्यासाठी आहे ना, मी इथे डबा वापरते. मला ना एक मोठा डबा घ्यायचा आहे, तर मी जेव्हा तो घेईन तेव्हा तुम्हाला दाखवेनच. हा खूप छोटा पडतो, याच्यामध्ये बरंच काय काय सामान बसत नाही. पण म्हटलं की नवीन दुसरा घेतल्यानंतर तुम्हाला म्हणजे व्यवस्थित त्याचं मी डिटेल्स दाखवेन की आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी ज्या आहेत, लेमन स्क्वीझर आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सारख्या सारख्या लागत नाहीत, त्या आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. या आता मी काही महिन्यांपूर्वीच नवीन कंटेनर्स घेतलेले आहेत. तर हे जे कंटेनर्स आहेत ना, हे मी IKEAमधून घेतलेले आहेत. याची जी लिड आहे ना, ती पूर्ण वुडन आहे आणि पूर्ण हे एअरटाईट आहेत. तर याच कंटेनर्सला आपण प्लास्टिकची देखील लिड घेऊ शकतो, असा देखील तिथे IKEAमध्ये ऑप्शन आहे. तर मला ह्या कंटेनर्स म्हणजे खूप आवडले आणि माझ्याकडे ऑलमोस्ट जे कंटेनर्स आहेत ना, ते वुडन लिडचे आहेत. तर इथे आहे ना, मी थोडंफार माझं जे ऑर्गनायझेशन आहे ना, खालच्या सेक्शनमध्ये चेंज केलेलं आहे, कारण मागची जागा म्हटलं थोडीफार तरी वापरावी. आणि इथे बघा, म्हणजे सगळं स्नॅक्सचं ठेवलेलं आहे. ब्रेकफास्टच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये असतात ना, ते याच्यामध्ये व्यवस्थित बसलेलं आहे. तर मी म्हटलं की इथे थोडीफार मागची जी जागा आहे ना, ती देखील वापरावी. पण काय होतं ना, कधीतरी मागे ठेवलेल्या गोष्टी आपण बघत नाहीत, दिसत नाहीत आणि मग त्या तशाच राहून जातात. पण म्हटलं इथे ऑलमोस्ट सगळ्या ज्या आहेत ना, त्या स्नॅक्सच्या गोष्टी ठेवाव्या, म्हणजे कसं बघून आपल्याला घेता येतील आणि म्हणजे वापरल्या देखील जातील. तर आत्ता मी ज्या काही डीमार्टमधून घेतलेल्या छोट्या छोट्या बरण्या आहेत ना, त्या म्हणजे माझं अजून काहीच डिसाईड नाही आहे की मी यांना नंतर परत कुठे यूज करेन. पण आत्तापुरतं तरी मी याच्यामध्ये आरूसाठी जे काही लागतं, चोकोस, त्याची दुधाची जी पावडर आहे, ती या बास्केटमध्ये ठेवून देते. तर तुम्हाला नंतर सांगेनच की मी ह्या बरण्या फ्रीजसाठी घेतल्या होत्या, पण त्या वापरलेल्या नाही आहेत. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन की का नाही वापरल्यात. तर आत्ता मी ह्या ज्या बास्केटमध्ये मी ठेवून देते, म्हणजे कसं घेताना देखील इझी पडतं आणि बास्केटमध्ये ह्या छोट्या छोट्या बरण्या आहेत ना, ह्या व्यवस्थित ठेवता येतात, म्हणजे इकडे तिकडे हलवून पडायची टेन्शन नसतं. आणि हे सगळे जे काही कंटेनर्स आहेत ना, ते मी सगळ्यात शेवटचा जो कप्पा आहे पॅन्ट्री युनिटचा, तिथे ठेवून देते. तर मी काय करते, बरण्याच असं नाही, पण काही असे मोठे मोठे डबे असतात की ज्याच्यामध्ये आपण आपली जी ग्रॉसरी आहे, एक्स्ट्राची म्हणा किंवा छोटी मोठी ग्रॉसरी आहे, ती देखील स्टोअर करू शकतो. त्याच्यामुळे मी ठेवून देते.
तर हा होता शेवटचा कप्पा. तर पॅन्ट्री माझी पूर्ण ऑर्गनाईज झालेली आहे. आता मी तुम्हाला डीप फ्रीज माझं कशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करते, त्याच्यामध्ये मी काय काय ठेवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी हे एक बास्केट घेतलेलं आहे आणि कधीतरी मी आहेत ना ह्या अशा फ्रोझन गोष्टी ठेवते. म्हणजे जेव्हा डीमार्टमध्ये जाते तेव्हा एक वीकमध्ये त्या गोष्टी कन्झ्युम करण्यासाठी मी कधीतरी आणते. म्हणजे आत्ता मुलांची सुट्टी चालू आहे आणि आरुषला आधेमध्ये काही ना काहीतरी स्नॅक्स लागतो, तर त्यासाठी मी ठेवलेली आहे. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मी कधीच तुम्हाला माझ्या घरामध्ये अशा पॅकेट्समध्ये दिसणार नाही. कारण ह्या गोष्टी ऑलरेडी फ्रोझन असतात, त्या पॅकेटमध्ये खूप आधीपासून असतात. तर त्यांना मी त्याच्यामध्ये स्टोअर करत नाही, त्यांना मी ट्रान्सफर करते कोणत्याही डब्यांमध्ये. तर त्याचसाठी मी आता ह्या ज्या बरण्या आहेत ना त्या घेतलेल्या आहेत. मी आधी आहेत ना माझे एअरटाईट टपरवेअरचे जे कंटेनर्स आहेत ना ते वापरत होते, पण ते देखील मला आता कमी पडायला लागलेत, त्यामुळे मी या घेतलेल्या आहेत. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी अशा बरण्यांमध्येच स्टोअर करते. पॅकेट्स कधीच ठेवत नाही फ्रीजमध्ये. तर मागच्या वेळेस मी एक 5-7 किलो मटार आणली होती, ती संपलेली आहे. त्यामुळे आत्ता मला फ्रोझन मटार लागणार होती, तर ती मी आता थोडी थोडी घेऊन येते, जास्त नाही लागत. तर या ज्या बरण्या आहेत ना त्या मी या बास्केटमध्ये ठेवते. तर यासाठी आहे ना मी वेगळं बास्केट घेणार आहे. म्हणजे जे माझ्या फ्रीजमध्ये डीप फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवता येईल. आत्ता तरी याच्यामध्ये बसलेल्या नाही आहेत, मी कशा तरी वरच्यावर बसवलेल्या आहेत. आणि मला वाटतं अशा बास्केटमध्ये जेव्हा आपण वस्तू ठेवतो ना तर त्या व्यवस्थित राहतात, व्यवस्थित दिसतात. तर फ्रीजमध्ये आहेत ना मी माझे जे टपरवेअरचे प्लास्टिकचे डबे आहेत, पण याची क्वालिटी खूप चांगली आहे. तर याच्यामध्ये मी जवस किंवा आपल्या जे सब्जाच्या बिया आहेत त्या ठेवते. आणि ह्या बघा मागच्या वर्षी घेतलेल्या आहेत, अजून पण त्याचा स्टॉक आहे, तर मी ते ठेवते. जिरा वगैरे पण कधीतरी आणलेला असेल एक्स्ट्राचा, तर तो देखील मी फ्रीजमध्ये डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. तर इथे बऱ्यापैकी अशी जागा झालेली आहे आणि दिसायला देखील व्यवस्थित दिसतं. डीप फ्रीजमध्ये खूप दिवस आपल्या जर काही गोष्टी राहिल्या तर त्याचा वास येतो, त्याच्यामुळे मग मी सगळ्या काही डब्यामध्येच ठेवून देते. तर इथे मी जर काही डिस्कार्ड करत असेल तर ह्या डब्यामध्ये मी डीप फ्रीजमध्ये ठेवलं होतं काहीतरी स्टोअर करून, तर तो मी टाकून देत नाही. तर याच्यामध्ये मी जे काही छोटे छोटे पॅकेट्स असतात ते ठेवून देते. तर आत्ता मी याच्यामध्ये हे जे ड्रेन ब्लॉकर्स आहेत ना ते मी ठेवते. तर इथे मी दाखवते तुम्हाला म्हणजे पॅन्ट्री कशी ऑर्गनाईज झालेली आहे आणि मी मोठं मोठं सामान कुठे ठेवते ते देखील दाखवते. तर हा आहे माझा पूर्ण पॅन्ट्री युनिट आणि त्याच्या साईडला ही जी जागा आहे तिथे माझे सगळे मोठे मोठे डबे असतात. तर इथे बघा आता घरून आणलेले पापड मी या डब्यामध्ये ठेवलेले आहेत, एक्स्ट्राची डाळ ठेवलेली आहे आणि खाली याच्यामध्ये तांदूळ आहेत एक्स्ट्राचे, जे मी आत्ता पुण्यातून घेऊन आलेली आहे. आणि इकडे दुसऱ्या साईडला देखील माझे जे स्टीलचे डबे आहेत ते ठेवलेले आहेत. तर इथे देखील जेव्हा काही एक्स्ट्रा असतं ते इथे मी ठेवून देते. तर ही अशी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.